कधी-कधी ईश्वराची लीला इतकी गूढ असते की ती समजण्यासाठी फक्त बुद्धी नव्हे तर श्रद्धा असावी लागते. नवनाथ परंपरेतील अशीच एक अद्भुत कथा आहे श्री भर्तरीनाथ महाराजांची. कथा तशी खूप मोठी आहे, परंतु आपण थोडक्यात जाणून घेऊया. परंपरेनुसार सांगितले जाते की भर्तरीनाथ महाराजांचा जन्म सामान्य नव्हता. ते भिक्षापात्रात जन्मले, जंगलाच्या सानिध्यात, हरिणांसोबत खेळत, निसर्गात वाढत. 5 वर्षांचे होईपर्यंत ते जंगलातच राहिले. त्या बालकाच्या नजरेत भय नव्हते, फक्त शांती होती. दैवयोगाने ते बालक राजघराण्यात पोहोचले. तेथे शिक्षण घेतले, मोठे झाले आणि पुढे उज्जैनचे राजा बनले. सत्ता होती, वैभव होते, पण मन मात्र अस्वस्थ होते. जंगलातला तो जन्म, भिक्षापात्राची आठवण आतून हाक देत होती. आणि एक दिवस त्यांची भेट झाली श्री गोरक्षनाथ महाराजांची. त्या भेटीने जीवनाची दिशा बदलली. राजमकुट उतरवला, सत्ता सोडली आणि त्यांनी स्वीकारला योगाचा मार्ग, तपस्येचा मार्ग. ते बनले श्री भर्तरीनाथ महाराज. आजही नवनाथ परंपरेत ते वैराग्य, संयम आणि आत्मबोधाचे प्रतीक मानले जातात. अशा या महान योगीला कोटी कोटी प्रणाम. श्री नवनाथ महाराज की जय.